न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। धार्मिक स्थळांजवळ दारू विक्रीचा परवाना देण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल उपस्थित करून गुरुमाऊली आश्रमाशेजारील मंत्रा बार न हटल्यास साधू महंतांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा आखाडा परिषदेच्या महंतांनी दिला आहे। त्र्यंबक रस्त्यावरील गुरुमाऊली आश्रमाशेजारी असलेल्या मंत्रा नावाच्या बिअर बारचा वाद चिघळत चालला असून उत्पादन शुल्क विभागाने हा विषय गांभीर्याने न घेतल्यास अधिकाऱ्यांना साधू महंतांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या बारमुळे मंदिराची विटंबना झाली असून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणी गुरुमाऊली आश्रमाचे महंत राहुल नंद सरस्वती यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले। ह्या त्र्यंबक नगरीमध्ये त्र्यंबक राजांचा वास आहे। तर ह्या त्र्यंबक नगरीमध्ये आगामी जे कुंभमेळा येत आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपलं आश्रम हे वाडोली फाट्यावरती आहे। तर आश्रम वाडोली फाट्यावर असल्या लागत कारणाने माझ्याकडे भक्तगणांचं कारण आपलं श्रीकृष्ण विश्वरूप मंदिर आहे। तुम्ही जर नीट बघाल तर ती भव्य मूर्ती अशी माझी स्थापना आहे आणि आपल्या संस्थेची स्थापना 2002 मध्ये संस्था स्थापन झालेली आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्ममूर्ती श्री श्री 1008 आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंद सरस्वती महाराज यांची समाधी मागच्या वर्षीच इथे लावलेली आहे। आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे, आम्ही कुणाच्या विरोधामध्ये बोलत नाही, आम्ही धर्माचं काम करत आहोत आणि करणारच आहे। धर्म आमच्या हिशोबाने धर्म हा बुडत चाललेला आहे। जर आपण धर्माकडे लक्षच दिलं नाही तर उद्या धर्मावरती काहीतरी वेगळं परिणाम होण्याची शक्यता आहे। एक्झाम्पल मी तुम्हाला फार काही सांगणार नाही, तर आपल्या आश्रमाला लगत मंत्रा हॉटेल आहे। तर त्या ठिकाणी एक विभाग जे आहे त्यांनी शहानिशा न करता त्यांनी इथे बाजूला देशी दारू, बिअर बार अशा लोकांना त्यांनी परवानग्या देऊन ठेवल्यात। आता मला सांगा, जर आपण तसा जर विचार केलात तर आजूबाजूला आता आपली संस्था आहे, मंदिर आहे, रजिस्ट्रेशन आहे। तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला जर बघाल तर ह्या ठिकाणी लोक दारू पितात आणि आपल्या आश्रमाच्या समोर पडतात। आमचे भक्तगण रोज त्यांना समजवतात, सांगतात, इथे ते लोळतात। देशी दारूच्या बाटल्या रोज आम्हाला उचलावं लागतात। तर अशी जर परिस्थिती असली तर आम्ही तुम्हाला प्रश्न नाही विचारायचा का? आम्ही बोलायचंच नाही का? आम्ही जर धर्माचं काम कुठेतरी चांगलं करत आहोत तर ह्या ज्या गोष्टी घडत चालल्या दिवसांदिवस तर त्या फार चुकीच्या आहेत। जर समजा ह्या अशा चुकीच्या गोष्टी जर घडत गेल्या तर आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आमच्या आखाड्याचे महंत महामंडलेश्वर आम्ही सर्व तिथे एकदा उपोषण करू। प्रसिद्ध गुरुमाऊली आश्रमाची स्थापना 2002 मध्ये झाली असून या ठिकाणी भगवान नृसिंहांचे आणि विश्वरूप विष्णू भगवानचे मोठे मंदिर आहे। या आश्रमाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद पूर्वीच करण्यात आली आहे। या प्रकरणी आनंद आखाड्याचे सचिव गणेशानंद सरस्वती यांनी दारूच्या दुकानांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धार्मिक परिसरामध्ये दारूच्या दुकानांना परवानगी देऊन अक्षम्य चूक केल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात। गुरुमाऊली आश्रमाशेजारील मंत्रा बार बाबत महंत गणेशानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली असून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जबाबदार धरले आहे। धार्मिक स्थळालगत असलेली दारू दुकानं बंद न केल्यास आखाडा परिषदेच्या वतीने तसेच साधू महंतांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेशानंद सरस्वती यांनी दिला आहे। काय म्हणालेत गणेशानंद सरस्वती, ऐकूयात। सगळे साधू संतांचे त्र्यंबकेश्वरला एकूण 10 आखाडे आहे। सर्व संन्याशांचे किंवा कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्याची जी मानकरी आखाडे आहेत ती एकूण 10 इथं संस्था आहे, त्यांना आम्ही आखाडे म्हणतो। 10ही आखाड्यांचा आमचा नेहमीच या बाबतीमध्ये विरोध राहिलेला आहे। ते असेल किंवा मीठचं काही दुकानं वगैरे असतील, अजून अन्य काही गैरप्रकार जे चालतात क्षेत्राच्या ठिकाणी, त्याला नेहमी आखाडा परिषद हा विरोध करते आणि तो विरोध आम्ही वारंवार करत आलो। तेव्हाच त्यांना आम्ही निवेदन पण दिले होतं की त्र्यंबकेश्वर क्षेत्रात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा तीर्थाचा रस्ता आहे, दिंडी मार्ग आहे, वारकरी संत निवृत्तनाथांचं समाधी स्थान आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। इकडे येणारे फक्त यात्रीच असतात। या यात्रेंना कुठेही रस्त्यामध्ये मीठ मच्छीचं दुकान नसावं, बारचं दुकान नसावं आणि यात्री म्हणून किंवा क्षेत्र म्हणून त्याला मान्यता द्यावी, याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन पण वारंवार दिलेले आहे।
आणि आता सध्या वाढवली फाट्यावरती जे हॉटेल मंत्रा नावाचं आहे, तिथे जो बार चालू आहे त्या बारसाठी सुद्धा शेजारीच आमचा गुरुमाऊली आश्रम आहे. ते आमच्या महाराजांचे शिष्य आहे, आमचे गुरुबंधूच आहे, आमचे आखाडा परिषद सदस्य आहे. त्यांच्या वतीने आखाडा परिषदेच्या वतीने आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहे त्यांना, पण निवेदन देऊनही कुठलंही कार्य अजून झालेलं नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये हाच प्रकार आहे. जो वाढवलेला आहे तो त्र्यंबकेश्वर रस्त्याला आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला या कोपऱ्यावर गजानन महाराज संस्थांच्या समोर अशी बऱ्याच ठिकाणी ती दुकानं झालेली आहे. तर त्यासाठी आम्ही वारंवार आवाज उठवतो. वारंवार आखाडा परिषदेचे संत, साधू, महंत, वारकरी, स्थानिक पुरोहित सर्वांच्या संगनमताने आम्ही बऱ्याच वेळा त्यांना निवेदन दिलेले आहे, पण निवेदनं देऊनही त्यांच्या कानावर कुठल्याही प्रकारचा आवाज जात नाही. तरी आता समजा पुन्हा ते अजून झालेले नसल्यामुळे आम्हाला पुन्हा उठाव घेऊन त्या कार्यासाठी काही आग्रही भूमिका किंवा एखादं आंदोलन, जन आंदोलन म्हणा किंवा ठिय्या आंदोलन म्हणा किंवा आमचं काही साधू संतांच्या पद्धतीने त्यांना समज देऊन ते कार्य पार पाडावं लागेल. करत नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गाने त्याचं पाठपुरावा करावा लागेल. असं होऊ नये यासाठी वारंवार सरकारला किंवा वारंवार जिल्हा प्रशासनाला किंवा त्या एक्साईज डिपार्टमेंटला आमची विनंती राहील की कृपया हे जे का चाललेलं आहे अनाठाई जो कार्यक्रम आहे किंवा अनाठाई हे बार वगैरे जे आहे हे त्वरित बंद करण्यात यावे, अशी खूप आग्रही भूमिका आमची सर्व साधू संतांच्या तर्फे मी महंत गणेशानंद सरस्वती आपल्या माध्यमातून डिपार्टमेंटला करतो. शासकीय महसूल वाढवण्याच्या नादात उत्पादन शुल्क विभागाचे काही अधिकारी नियमांना बगल देत बेकायदेशीर पद्धतीने दारू दुकानांना परवानग्या देत आहेत. यामुळे शहरात आणि जिल्हा परिसरात मोठे वाद निर्माण होत आहेत. दारू विक्रीचा परवाना देताना धार्मिक आणि शैक्षणिक स्थळाचे पावित्र्य राखून दूर अंतरावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र सध्या उत्पादन शुल्क विभागाकडून याच नियमांचे उल्लंघन केले जात असून यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. बार आणि देशी दारूच्या दुकानाला मंजुरी देण्यापूर्वी या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षातील वस्तुस्थिती पाहणं गरजेचं असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत बार आणि देशी दारूचा परवाना मंजूर केल्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाचा गलथान कारभार उघड होत असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी.